शिस्तवचन सेवा नातं या 4 बंधनांनी बनलेला पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेना उंबरठे कोळी विभागीय शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ एसबी ग्रुप आणि आदरणीय उद्योगपती सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव. कल्याण पश्चिमेचे कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय विश्वनाथदादा भोईर यांच्या सन्मानार्थ पहिल्या पर्वाच्या अभूतपूर्व यशानंतर हे दुसरं पर्व आमदार चषक 2025. तमाम लाडके क्रीडा रसिकांचं पाहुण्यांचं मान्यवरांचं आणि खेळाडूंचं मी समालोचक करण काळन सहर्ष स्वागत करीत आहे. सेकंड क्वार्टर फायनल दुसरा उपउपांत्य फेरीचा सामना आपल्या समोर येतोय. श्लोक 11 नितीनजी माई यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी भोपर आणि दुसरा बाजूला यजमान तिसऱ्या मॅच मध्ये खेळत आहेत गावदेवी उंबरडे. पारितोषिक येते तानाजी पाटील साहेब गोल्डन मॅन भोपर यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1515 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात येईल. उमेशजी पाटील यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांना 2000 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात येईल. कुमार माळी आणि राहुल पाटील ही भोपरची पारंपरिक आघाडीची जोडी जी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. ऑनसाइडला डीप स्क्वेअर लेग त्यासोबत लॉंग ऑनला फिल्डर आहे. पक्षी दुसऱ्या बाजूने पहा मोठी वनसंपत्ती आहे. या बाजूला सापर्डे त्यानंतर उंबरडे हिऱ्याचा पाडा कोळवली आणि गांधारी यांच्यामध्ये हा मोठा तुम्हाला वनसंपत्ती असलेला एरिया पाहायला मिळतो. आणि काळपासून आपण या सर्व गोष्टींना पाहत आहोत. पक्षांचे मोठमोठे थवे आपल्याला पाहायला मिळतात. नाव बॅक टू द क्रिकेट. सामन्याला सुरुवात उंबरडे विरुद्ध भोपर. व्हेरी फर्स्ट बॉल. ओहो प्रयत्न चांगला मयूरचा. डाव्या हाताला बॉल लागला पण कॅच ड्रॉप आणि जीवनदान मिळते कुमार माळीला पहिल्याच बॉलवरती. रोहित शेलार पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्ले. 3ही सामने सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना चेस केलेले आहेत गावदेवी उंबरडेने. सो चेस करत असताना आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय दुसऱ्या मॅच मध्ये डिफेंड केलं होतं. लास्ट बॉल 3 धावा पाहिजे होत्या तेजस भोईरच्या मानेरेला, मात्र त्या बनल्या नाही आणि तो सामना भोपरने जिंकला. ऑफ स्टंपचा बाहेर कट करण्याचा प्रयत्न. इट इज डॉट बॉल. व्हाईटची रिटर्न क्रीज आहे तिचा हलका आतमध्ये आला बॉल. संख्या आपण बघितली 1 वरती. माझ्यासोबत दिनेशजी जाधव याच उंबरडे गावचे नामवंत स्कोरर आहेत. महत्त्वपूर्ण जबाबदारी या स्पर्धेची त्यांच्या खांद्यांवरती आणि आपल्या लेखणीद्वारे सध्या ते स्कोरबोर्डला सजवत आहेत. भोपरचा धावफलक 1. पूल केलाय गॅपने बॉल मिड विकेटला फिल्डर येतोय मात्र त्याचा वाख्या बाहेर. राहुलचा पूल बॉल गोल. पावा पॅक फटका पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे त्या दोघांच्या मधून. लोवा फुल टॉस. यावेळेला फटका फसलाय डीप मधून फार वेगाने फिल्डर अमोल डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि फलंदाज राहुल पाटील बाद. मध्ये जेव्हा भोपर संघ असतो मंचावरती तुम्हाला तानाजी पाटील गोल्डन मॅन आणि या संघाला ज्यांनी पुरस्कृत केलंय ते नितीनजी माई साहेब आपल्याला आवर्जून पाहायला मिळतात. दादांचं मनपूर्वक मी सहर्ष स्वागत करेन. आणि फार चांगला परफॉर्मन्स सध्याच्या घडीला भोपर करतोय. त्याचमुळे नितीनजी माई साहेब यांचं प्रेम आपल्या गावावरचं आणि या क्रिकेट या खेळावरचं त्यांच्या गावाला नेहमीच ते पुरस्कृत करत आलेले आहेत. बबनजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. उंबरडे गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण येथे उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती आहे. आदरणीय सतीशजी भोईर साहेब यांच्या वतीने मी सर्वांना आमंत्रित करत आहे. आपण या सर्वांनी सहर्ष स्वागत. भोपरचे आदरणीय पद्माकरजी देसले साहेब यांच्याकडून 3 चौका 3 षटका लागोपाठ 5000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल फलंदाजांना. भावेश ठाकूर 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये इज ऑन स्ट्राईक.
हो, जसा हवा तसा बॉल, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. मिडल अँड लेग वरून आलाय विकेट किपरकडे. डॉट बॉल. राहुलची विकेट पडली आहे. धावसंख्येला आता आपण पाहतोय लगाम लावलाय. फुल स्टॉप. विकेट नंतर डॉट बॉल. षटकातील शेवटचा बॉल. शेलार पुन्हा येतोय समोरून राऊंड द विकेट. टॉप एज. 4 फिल्डर 1 बॉल. कॉल शॉट कव्हरच्या फिल्डरचा. जर्सी नंबर 4 ने टिपलाय झेल फलंदाज भावेश ठाकूर. शून्यावरती बाद आफ्टर फर्स्ट ओव्हर. 7 for 2 बोपर. मॅच मध्ये जिंकणारा जरूर नसेल, कारण ते बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचतील. किमान या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघाला एक ट्रॉफी जरूर मिळेल या स्पर्धेमधले. हा बॉल पा आकाशामध्ये. काय कॅमेरा बघ यार. सुपर साहिल. हॅट्स ऑफ यू साहिल भोईर. 4 फिल्डर होते तिथे. सोनूला पण बघितलं, उगमला पण बघितलं, मयूरला पण बघितलं, पण भावेशने टिपलाय झेल. ज्या झेलने भावेश ठाकूर भोपरचा बाद झाला. 7 ला 2 विकेट. सेकंड ओव्हर मध्ये आला हार्दिक जाधव मॅन विथ गोल्डन आर्म. समोर कुमार माळी एक शैलीदार फलंदाज आणि त्याच्यासोबत मोहित देसलेचं आगमन. ऑफ स्ट्राइक आहे मोहित. डीप एक्स्ट्रा कव्हर. स्वीपर कव्हर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मिड विकेट. लॉंग ऑन. सध्याचं फील्ड पोझिशन मिड ऑफ आत. फाईन लेग. शॉर्ट थर्ड पॉइंट आतमध्ये. गोलंदाज तयार. ऑल ऑफ केला इथे. मिस टाइम. मिड विकेटला फिल्डर जज करतायत. वेल जज कॅच. हार्दिक जाधवला आणखी एक यश मिळतंय. फलंदाज कुमार माळी बाद. एलिव्हेट या फटक्याला करतलाने फार उंच गेलेला बॉल खाली आला ग्रॅव्हिटीने, तेव्हा तो फिल्डर अक्षयचा हातामध्ये आला. फलंदाज बाद. 7 ला 3 धक्के बसले. डाव थोडासा कोलमडला. जणू काही उंबरडेचा गोलंदाजांनी या डावाला सुरुंग लावलाय आणि एका मागोमाग एक एक फलंदाजाला ते फोडतायत. अर्थातच विकेट मिळत आहेत आणि ते पॅव्हलियन मध्ये येत आहेत. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक येते सुमितजी भोईर साहेब, सुमित भोईर प्रतिष्ठान, स्वराज्य इंटरनेट यांच्याकडून. 7 ला 3 विकेट. नवीन फलंदाज मैदानात आतमध्ये येतात. प्रतीक माळी. प्रतीक लॉंग ऑन लावते मंचा समोर. 1 बॉल 3 चा सामना. बॉल निसटला. पुन्हा उचलून थ्रो केला आणि क्षणभरात जर नितेशची विकेट गेली नसती तर मग मानेरे संघ आता आपल्याला पाहायला मिळाला उंबरडेच्या विरुद्ध. बोपर अगेन्स्ट उंबरडे. सेकंड क्वार्टर फायनल MLA ट्रॉफी. खाली राहिलाय बॉल. पुल करायचं होतं. बाउन्स नव्हता या बॉल मध्ये. डॉट बॉल. धाबा थांबलेल्या 7 या आकड्यावरती. षटकातील अजूनही आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हार्दिक जाधवचा आत्मविश्वास सर्व काही सध्या तरी आपल्याला सांगून देतोय. प्रतीक माळीकडे क्षमता आहे. मोहित देसलेकडे क्षमता आहे. मोठे फटके दोघेही खेळू शकतात. स्लॉग हिटिंग चांगली दोघांना येते. मिडल ऑर्डर मध्ये टॉप ऑर्डरचे विकेट पडल्यानंतर भोपरचा डाव कित्येक मॅचेस मध्ये सावरलाय. या मॅच मध्ये काय होणार आहे. आत आलाय बॉल. थोडासा लेट आला. बॅट अगोदर फिरली आहे. डॉट बॉल. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज हार्दिक जाधव कडून. 7 धावात. षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. दुसरा बॉल जसा फिरला माझी जीबी थोडीशी फिरली. ओहो क्लीन बोल्ड.
हार्दिक हार्डीचे फलंदाज बाद. आगमन झालेले आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. भोपर मैदानाच्या आतमध्ये आणि सर्व भोपरचे आमचे मान्यवर या मॅचला पाहण्यासाठी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. गावावरचं प्रेम या सर्वांना आज या आमदार चषकाच्या मंचावरती आणलंय. सतीश भोईर साहेब यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मात्र भोपरचा खेळ सध्याचा थोडा थांबलाय. 4 विकेट पडलेत. राहुल, भावेश, कुमार आणि त्यानंतर प्रतीक. अविनाश आलाय धावात 7. 4 विकेट नंतर हार्दिक खोलात आलाय. धाव मिळणार नाही. डॉट बॉल. 5वा डॉट बॉल. एकही धाव आली नाही 5 बॉल मध्ये. 2 विकेट आलेल्या आहेत. पाहुयात आपल्याला पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळते का आमदार चषक 2025च्या दुसऱ्या पर्वाची. अविनाश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. हार्दिक शेवटचा बॉल घेऊन पूल केला. डीप मध्ये फिल्डर. गॅप मध्ये बॉल. सीमा पार. फ्लॅट षटकार. 2 षटकांचा खेळ संपला. धावा बॉलिंग केले हार्दिक जाधवने. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली ती 13. शेवटच्या बॉलवरती षटकार आला. मंचावरती सध्या तुम्ही या सर्व मान्यवरांना पाहतात. मोठ्या संख्येने मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि रमेश म्हात्रे यांची षटकाराची स्टाईल पहा. छोटा भीम हा कार्टून जर तुम्ही बघितला असेल त्यामधला राजूचा जो डान्स आहे ना ती स्टेप आपल्याला मला आठवली जेव्हा रमेश म्हात्रे यांना मी बघितलं षटकाराची ऍक्शन करत असताना. 13 धावा आहेत. विकेट 4 पडलेत आणि मोहित देसले आता या फलंदाजाला खेळावं लागेल. समोरच्या एंडकडून गोलंदाजीसाठी आलाय भावेश. लॉफ केलाय. बॅट हातामध्ये फिरले. भोवऱ्यासारखा बॉल पकडला भावेशने. कॉट अँड बोल्ड. देसले 0वरती बाद. एका मागोमाग विकेट पडत चाललेले. धावा मात्र थांबल्यात. घरच्या मैदानावरती स्वतःच्या अड्ड्यात बोलवून सर्वांचा आता बॉल चांगला होता पण याला या वेळेला स्लाइस करत असताना फलंदाज. धावा पाहिजे. जर या मॅच मध्ये बोपरला वरती यायचंय, वर डोकवायचंय, गोलंदाजांना आत्मविश्वासाने गोलंदाजी करायची तर फलंदाजांना अगोदर धावा बनवाव्या लागतील. घरच्या मैदानावरती उंबरठे खेळते. पहिल्या मॅच मध्ये थोडं प्रेशर होतं. मागच्या मॅच मध्ये कॉन्फिडेंटली खेळलं. या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली होतीये. स्कोर आहे 14. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अविनाश रडार मध्ये आलाय आणि आता तो चाललाय मिड विकेट.
हवाई यात्रेसाठी मोठा षटकार. सूत्र तर हातामध्ये घेतलेत अविनाशने. जर अविनाशने या मॅच मध्ये गोलंदाजांचा विनाश केला तर धावा बनतील. 20 धावा धावफलकावरती. बॉल अजूनही शिल्लक आहे त्या षटकातील 3. ओव्हरऑल 9 बॉलचा डाव बाकी आहे. या 9 बॉल मध्ये अविनाशला किमान 3 ते 4 मोठे फटके खेळायचे आहेत. याच उद्देशाने बॅटिंग करावी लागेल. राईज झाला बॉल. सुपर्ब पडला आणि हलका राईज होत असताना आपण पाहतोय यावेळेला हा भावेशचा बॉल. एक षटकारानंतर त्याने कमबॅक केलंय. प्रत्येक ओव्हरमध्ये एक षटकार आलाय पण त्या व्यतिरिक्त काही आलं नाही. सिंगल फक्त आपण फर्स्ट ओव्हरमध्ये बघितली षटकारासोबत. या ओव्हरमध्ये सिंगल बघितले आपण षटकारासोबत. पण प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट डॉट बॉल हे मात्र आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. समोर बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट मिस. डायरेक्ट मिस. एक धाव इथे मिळते. धावसंख्या पुढे जाईल 21. या षटकातील अजून आपण पाहतोय एक बॉल बाकी आहे. चॅट बॉक्स मध्ये मोठ्या संख्येने उंबरड्याचे प्रेक्षक सध्या चॅटिंग करत आहेत. हार्दिक पांड्या डेंजरस प्लेयर. अर्थातच उंबरड्याच्या हार्दिकसाठी ही कमेंट होती. हार्दिकने चांगली बॉलिंग केली आहे. तिन्ही मॅचेस मध्ये चांगली साथ त्याला दिली. भावेशने चांगली साथ त्याला दिली. रोहितने बॉलिंग युनिट तगडे आहे. मी काल देखील एका गोष्टीचा उल्लेख केला होता तो पुन्हा एकदा करेन. लॉफ करण्याचा प्रयत्न आलाय. डॉट बॉल. सो एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. धावा आहेत त्या फक्त 21. विकेट पडलेले असताना 5. काल जरूर मी म्हणालो की तुमच्याकडे फलंदाज जर चांगले असतील तर तुम्ही एकाच दुसरे मॅच जिंकू शकता. पण जर तुमच्याकडे चांगलं बॉलिंग युनिट असेल, चांगले गोलंदाज असतील तर स्पर्धा तुम्ही जिंकू शकता. आणि इथे सध्या आपण तेच पाहतोय. काल दहिसरच्या गोलंदाजाने देखील तशीच गोलंदाजी केली होती. त्यामध्ये सुमित भोईरला आपण बघितलं, राहुलला आपण बघितलं, आदित्यला आपण बघितलं, अजय पाटीलला आपण बघितलं. आणि आज आपण जर बघितलं तर खास करून रोहित, हार्दिक, भावेश आणि त्याचबरोबरीने आपल्याला मयूर देखील मागच्या मॅचमध्ये पाहायला मिळाला होता. थोडासा मार पडला. फर्स्ट मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली होती. आणि दुसऱ्या बाजूला भोपरच्या बॉलिंग युनिटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो प्रतीक माई, राहुल पाटील आणि त्याचबरोबरीने आपल्याला मोहित देसले देखील पाहायला मिळतो. आणि एक गोलंदाज आणि पाहायला मिळतो आपल्याला अविनाश, ज्युनियर अविनाश हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. सो नैतिक शिलारची कमेंट येते. नाईस बॉलिंग भावेश पाटील. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वन साइड या नावाने देखील एक चॅनल आहे. थँक्यू सो मच वन साइड. धावफलकावरती आपण पाहतोय 21 सध्या अटॅक करावा लागेल. 21 3 ओव्हर्स मध्ये बनल्यात. आता 20 चा आकडा अविनाशला डोळ्यांसमोर आणावा लागेल आणि या षटकामध्ये तशी कामगिरी करावी लागेल. बॉल पडलाय मयूरचा. विकेट किपर कडे तो गेलेला आहे. डॉट बॉल. जबरदस्त परफॉर्मन्स केलाय उंबरडे संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. भोपरने देखील केलेला आहे. पण या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये काय घडलं तर एका मागोमाग विकेट पडत गेल्या. अविनाश व्यतिरिक्त एकही फलंदाज खेळपट्टीवरती जास्त टाइम स्पेंड करू शकला नाही. 6 बॉलमध्ये अविनाशच्या बॅटमधून 13 धावा आलेल्या आहेत. याच 5 बॉलमध्ये आणि काही धावा आल्या तर फायटिंग टोटल कडे जातील भोपर. पूल केलाय. चाबुक शॉट मिड विकेटला फिल्डर. ओहो, सहज सोपा वाटणारा झेल सुटलाय अमोल कडून. राहुलचा एक चांगला झेल त्याने टिपला होता. असं वाटतंय की कॅच जवळपास त्यांनी पकडले होते पण सेलिब्रेशन करण्याची एक्साइटमेंट त्यामुळे हा झेल सुटलाय की काय. आदरणीय शरदजी लोखंडे साहेब समाजसेवक यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. सहर्ष स्वागत आपलं. लॉफ केलाय. पॉवर हाऊस टॉवरिंग षटकार आर्यन पाटीलचा.
अजूनही बाकी आहे. 3 षटकार आलाय आणि टोटल स्कोर भोपरचा सध्या आपण पाहतोय 29. बॉलची मागणी होते. धावसंख्या धावफलकावरती आपण सध्या पाहतोय ते 28. षटकार येणं अपेक्षित होतं आणि तो षटकार आलाय. आर्यन फुल टॉस होता, फुल लेंथ होता, मॅकलिपला खाली ठेवलं, ड्राईव्ह केलं, लॉंगला फिल्डर रोहित, सेकंडचा कॉल, थ्रो खराब, डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज आताही बाद. स्लो धावलाय की काय, पण फलंदाज इथे बाद तर होतोय. अंपायरचा निर्णय आपण पाहतोय. एकदा इथे जोडली जाईल. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 29. विकेट पडते ती 6वी. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. स्कोरचा सध्या विचार केला आपण तर 29 धावा धावफलकावरती आहेत ओव्हरऑल आणि विकेट पडल्यात 6. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय किरण पाटील. धावसंख्या 30. 6 विकेट पडलेत. ऑन साइडला ड्राईव्ह केला, गॅप मध्ये बॉल आहे, रोहित येतोय वेगाने, चांगली फिल्डिंग, थ्रो आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. 1 धाव मिळत असताना एका धावेच्या साह्यानं स्कोर पुढे चाललाय. आता 30 वरती आहे. शेवटचा एक बॉल अविनाश स्ट्रायकिंग एंडला आलाय. एक मॅक्सिमम रन्सचा फटका हवाय. पाहूयात काय घडतंय. लॉफ केलाय लॉंगनला, यावेळेला भूषण जाधव थ्रो करण्यासाठी थोडा वेळ घेतला पण थ्रो चांगला आहे. विकेट पडेल. डाव संपला पहिला. विकेट पडले 7. धावा बनलेल्या आहेत भोपरच्या 31 आणि 32 धावांचं लक्ष आहे गावदेव उंबर्डे समोर. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आपण सन्मान करूयात. आदरणीय पद्माकरजी देसले साहेब उद्योगपती भोपर यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी सुनीलजी कारभारी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण पद्माकरजी देसले साहेब यांचा सन्मान करावा. पद्माकरजी देसले साहेब उद्योगपती भोपर, सुनीलजी कारभारी साहेब यांच्या शुभस्य आपण हा सन्मान करत आहोत. त्याच बरोबरीने भोपरचे समाजसेवक राजनजी एकनाथ पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. मी गिरीशजी गोसावी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण राजनजी एकनाथ पाटील साहेब यांचा सन्मान करावा. राजनजी एकनाथ पाटील साहेब यांचा आपण सन्मान करतोय. गिरीशजी
गोसावी यांच्या शुभ हस्ते हे सर्व मान्यवर सध्या आपल्याला पाहायला मिळतात. खास करून भोपर चा सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. यानंतर भोपरचे आदरणीय गोल्डन मॅन तानाजी पाटील साहेब 15-15 त्यांचा लकी नंबर आहे आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 1515 रुपयांचा कॅश प्राइज आहे. महेशजी माळी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण तानाजी पाटील साहेब यांचा सन्मान करूया. आदरणीय उद्योगपती पद्माकरजी देसले साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 5000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल गोलंदाजांना. तानाजी पाटील साहेब गोल्डन मॅन भोपर यांचा पण सन्मान करतोय. त्याचबरोबर भोपर संघाचे पुरस्कर्ते श्लोक 11 गावदेवी भोपर संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आदरणीय नितीनजी माळी साहेब यांचे आपण सन्मान करणार आहोत. मी महेशजी माळी यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण श्रीमान नितीनजी माळी साहेब यांचाही आपण सन्मान करावा. त्याचबरोबरीने आदरणीय रणसुलजी पाटील साहेब यांचाही सन्मान होईल. मी त्यांनाही विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. चला उंबरडे लवकरात लवकर चला फलंदाज मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा. यानंतर सेमीफायनलचे मॅच देखील कव्हर करायचे. मोनिश पाटील कॉमेंटेटर या आमचे. रणसुलजी पाटील साहेब यांचा पण या ठिकाणी सन्मान करत आहोत. यानंतर आपल्याला सेमीफायनलचे मॅच कव्हर करायचे. सो लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करा. उंबरडे आणि भोपर या दोन्ही संघांना सूचना असतील. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेन. पुन्हा आपण व्हीआयपी डायस वरती आसन ग्रहण करा. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. मोनिशो पाटील यांचा पण आवाज ऐकूयात. सन्माननीय उमेशजी पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर पारितोषिक आले षटकार हॅट्रिक साठी स्वराज्य इंटरनेट यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मॅच कडे आपण वळत आहोत. आपण पाहतोय उंबरठीच्या विपक्षामध्ये भोपर आणि धावा फळकावरती 31 बनवलात. 32 धावांचं आव्हान आहे आणि चेसिंग मास्टर सध्या मैदानामध्ये टीम उंबरडे. पहिला 2 मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने धावा चेस जाऊन केल्यात आणि आता देखील करतील का. हो पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता आणि कुठलाच प्रकारची धाव नाहीये. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पुढचा बॉल बॅटची कडा घेतली आणि तदनंतर आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय. यावर पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 5 च्या आकड्यावरती.
उडवायचा प्रयत्न होता ऑप्समला जाऊन शफल केल्यानंतर पण त्यानंतर आणखी एक डॉट बॉल निर्धाव चेंडू. खूप चांगली गोलंदाजी सध्या चालू आहे भोपर संघाकडनं. गोलंदाजीवरती राहुल पाटीलला आपण पाहतोय आणि आतापर्यंत चेंडू फेकून झाले टोटल 4 धावा फलकावरती 5 आहेत. ओ इथे पहा जागा बनवली पाठी गेले रूम बनवला आणि तदनंतर चेंडूला सरळ पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 4 धावांकरिता आणखी एक चौकार. लगातार इथे पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू होता. एक धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने षटक झाले समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावांचा पाठलाग करताना सोनू भुईर आणि भूषण जाधवच्या जोडीने धावा फलकावरती बनवला 2 चौकार 1 सिंगल आणि टोटल धावा फलकावरती एका वाईडच्या मदतीने टोटल 10 या आकड्यावरती आहेत. सुरुवात जशी हवी तशी तर मिळाली कारण की 2 चौकार आले होते. 18 मध्ये 22 धावा अजून देखील बनवायच्यात. आपण क्वालिफायरची आपण मॅच पाहतोय. सेमीफायनल मध्ये धडक द्यायची असेल तर मग ही मॅच इम्पॉर्टंट आहे. आणि आज संपूर्ण दिवसामध्ये जर पाहिलं उंबरडे संघाला तर खूप चांगल्या पद्धतीने धावा त्यांनी चेस केल्यात. आजचा तिसरी मॅच खेळताना आपण त्यांना पाहतो आणि तिन्ही मॅच मध्ये त्यांनी धावा चेस डाऊन केल्यात. या आधीचा मॅच मध्ये जर बघितलं तर भालच्या विपक्षामध्ये चेस केला. त्या आधी जर बघितलं तर कोळेगाव संघाच्या विपक्षामध्ये धावा चेस डाऊन केल्या होत्या. त्यामुळे अनेक साऱ्या गोलंदाजांना या बॅटर्सने फेस केलंय. त्यामुळे आता मी म्हणेन की ट्रॅक वरती आहेत. नेक्स्ट मॅच खेळवायची आहे सो घाई करण्याचा प्रयत्न करा. बघा या दोघांमधला एक संघ तुम्हाला पुढच्या सेमीफायनल मॅच मध्ये खेळताना दिसेल. सो प्लीज विनंती करेन की आपण थोडीशी घाई करण्याचा प्रयत्न करा. विनंती करेन पण सर वेळ जास्त घेऊन देऊ नका. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती 10 आहेत. सोनू भोईर इज ऑन नाउ स्ट्राइक आणि भूषण जाधव नाउ स्ट्राइक एंड वरती आहेत. बोला तयार मोहित षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑन ला गॅप क्लिअर दिसताना बॉल निघून जाईल. सोनू भोईरच्या बॅटमध्ये येणारा हा त्याच्या पारीतला 3रा चौकार. आला आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती जाऊन पोहोचला 14 आकड्यावरती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ओ स्विंग अँड मिस सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. विकेट क्रमांक पहिला ब्रेक थ्रू मिळताना सध्या सोनू भोईर हा सुजी 5. धक्का बसताना मोहितला मिळाली सफलता. 32 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर आहे. एका बाजूने उंबरडे संघ पाहतोय दुसऱ्या बाजूने टीम भोपर आहे. पण पाहावं लागेल मॅच कोणाच्या नावावरती आहे. आपटून टाकायचा प्रयत्न केलाय. बॉल पाठीमागे अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये जाणारा हा चौकार आणि अक्षयने आपला 400च्या स्ट्राइक रेटने खातं उघडतोय 4. आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. 3 चेंडूंचा अशी खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण पाहतोय चालू आहे सध्या 2. गोलंदाज तयार. ऑप्शनच्या बाहेर यावेळेस थोडासा लो राहिला चेंडू. तदनंतर आतमध्ये आला हलक्या गतीने. एकदा ऍक्शन रिप्ले आपण टीव्ही स्क्रीनवरती चेक करूयात एक्झॅक्टली काय घडलं या चेंडूच्या पाठीमागे. हा पहा
राईट आमोदी विकेट ठप्पा पडला, तदनंतर खाली राहिला आणि आतमध्ये चेंडू आला. थोडासा फलंदाजाने शफल करून खेळायचा प्रयत्न केलं होतं, पण कहीं पे निगाह है और कहीं पे निशाना. सरळ डॉट बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि निदाव चेंडूच्या समाप्तीनंतर 18 वरती एक परिस्थिती. पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळले गेले. ऑन साइडला शॉर्ट मिड ऑन वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट कडे आणि तदनंतर एक सिंगल पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती वाढतायत देखील. जाऊन पोहोचल्या गेल्या 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा फळकावरती आहेत. विजयासाठी 13 चेंडू 13 धावा. 13 बॉल टू बॉल इक्वेशन मैदानामध्ये पाहतोय. 19 धावा फळकावरती सध्या आहेत. 13 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. ऑप्शन बाहेर आतमध्ये चेंडू आणला गेला. तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडूला कट केलाय आणि तदनंतर कव्हर्सला चेंडूला सरळ धाडलाय. हा चौकार येतोय. 4 धावा. तिसरा दिवस आणि उद्याचा तिसऱ्या दिवसामध्ये पहिलीच मॅच तुमच्या समवेत असेल. वडवली बीच्या विपक्षामध्ये दातिवली संघ, तदनंतर दुसरा मॅच मध्ये उंबारलीच्या विपक्षामध्ये खिडकाई संघ असेल. आडिवलीच्या विपक्षामध्ये सागाव आणि खांबाळपाडाच्या विपक्षामध्ये म्हात्रेपाडा. सो पहिली मॅच वडवली ब च्या विपक्षामध्ये दातिवली संघ पाहायला विसरू नका. ठीक 9 वाजता मॅच चालू होणार आहे आणि 40+ ची प्रेक्षणीय लढत देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती देखील एक मोठी मॅच. बल तयार. हाफ ट्रॅक चेंडू होता. बॅटची वरची कडा घेतली आणि तदनंतर अगदी फाईनच्या क्षेत्रामध्ये निघून गेलाय चौकाराकरिता. 4 आलाय चौकार. चेसिंग मास्टर खूप चांगल्या पद्धतीने चेस करताना उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओ धमाका करायचा प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले. टिपली जाते जेल. संपतोय फलंदाजाचा खेळ. उद्याच्या दिवसामध्ये तिसऱ्या दिवसात प्रेक्षणीय सामना जय म्हसोबा 40+ उंबर्डेच्या विपक्षामध्ये जय हनुमान 40+ उंबर्डे याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ही लढत पाहायला विसरू नका. उंबर्डे गावाचा क्रिकेटचा इतिहास ज्याने सुरुवात केला, क्रिकेटला ज्याने उगम जिथून झालाय, ते सगळे जुने खेळाडू आपल्याला मैदानामध्ये, आणि उगम शब्दाचा आपण उल्लेख केला आणि मैदानामध्ये पहा उगम दाखल झालाय. उगम शेलार आलेत आणि सकाळच्या सत्रापासून ह्या खेळाडूची चर्चा चालू होती की उगम शेलार इन ऍक्शन दिसतील का. आणि आजच्या क्वालिफायरच्या मॅच मध्ये उगम आलेत. संधी पहिल्यांदा आली आहे बॅटिंगची, पण त्या संधीचं सोनं करतील का पाहावं लागेल. हलक्या गतीने पुन्हा एकदा खेळून काढायचा प्रयत्न केला गेला. यावेळेस वाईडिश पैकी थोडी एक धाव तर बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. जाऊन पोहोचली गेली 28-28 आकड्यावरती. त्यामुळे आता विजयासाठी इथून जर पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 4 धावा बनवायच्यात. तुमच्या डोळ्यासमोर टीम उंबर्डे संघ चेसिंग मास्टर सध्या त्यांना संबोधलं जात आहे. खूप चांगल्या पद्धतीने धावा त्याने चेस डाऊन केल्या त्या स्पर्धेमध्ये. रिव्हर्स स्वीप करायचं होतं. पंचांचा इशारा. फलंदाज बाद. विकेट डाऊन. पोहोचत असेल तर यस वेलकम, हार्दिक स्वागत आहे. अगदी वेळेवरती पोहोचलेत. कालच्या दिवसाचे अंतिम विजेते ठरले होते. कालचा दिवस त्यांच्या नावावरती राहिला होता आणि आज फर्स्ट सेमीफायनल संघ खेळण्यासाठी दहिसर आलाय. विजयी संघाच्या विपक्षामध्ये मॅच असेल, त्यामुळे अगदी बारकाईने पाहतात दहिसर संघ की कोड असणार आहे आपला भेटीसाठी.
मग कोणाच्या विपक्षामध्ये स्ट्रॅटेजीज बनवत मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिलंय बॅटर भूषण जाधवला हवेत खेळलेत, गॅप मध्ये आहे चेंडू, क्षेत्ररक्षक तिकडे, एक धाव तर बनवले, दुसऱ्या धावेची कॉलिंग नॉन स्ट्राइक राईनला फेकी आणि तदनंतर धावा फळकावरती 2 आणि 2 धावांच्या मदतीने धावा फळकावरती टोटल जोडल्या जातील. त्या म्हणजे 30 आकड्यावरती 32 आव्हान आहे, त्यामुळे 7 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील 7 चेंडू 2चं इक्वेशन होतं, डॉट बॉल आलेला आणि 6-2ची मॅच आपण पाहिली होती. चला इकडे पहा, फिनिश आपल्या अंदाजामध्ये मॅचला टाटा बाय बाय करणारा हा षटकार आणि तदनंतर जिंकली हा मॅच. आजचा अंतिम विजेता, आजचा दादा संघ बनण्याचं काम टीम उंबर्डे.